आता आशुतोषी बरोबर आहे, कोपरगावचे दुसरे आमचे कोले बरोबर आहेत. देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायची ही निवडणूक आहे. म्हणून 6 दिवसात आपण निवडणूक ताब्यात घेऊ. 6 दिवसात 5 दिवस लागले तुम्हाला खासदार करायला. आता 1 महिना आपल्या ताब्यात आहे. त्या सगळ्यांना परत जवळ करू नका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे. बरोबर ना? तुम्ही चिंता करू नका. आम्ही प्रयत्नाचे पराकाष्ठ करू. तुम्हाला खासदार केलं जाणार नाही. उठल्याबरोबर सोशल मीडिया पाहतात लोक. मंडळीकडे पाहणार पण सोशल वार्ता पाहण्याची स्थिती आहे. वार्ता पाहतो तुझ्याकडे नंतर बघू वार्ता पाहतो. जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. राहिली सुनी राष्ट्रवादी, राहिली सुनी उभाटा, ते लोक आता घरी काढून देतील. बाटबिस्तर घेऊन तुमचं पार्सल परत घेऊन द्या. जे नेते आहेत, एक सकाळी कोंबडा आवडल्यासारखं बोलत राहतो. कोंबडा कधी बांध देतो, त्याच्याने बांध देत फक्त अंडे घरीत नाही. सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो. धर्मवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. उद्या आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या उद्धारासाठी काम केलं, समाज परिवर्तनासाठी काम केलं, अशा सगळ्याच महापुरुषांना त्यांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मानवंदना देतो. आपल्या आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आपण करतोय. संपूर्ण देशभराच्या निवडणुका देशभरात सुरू झालेल्या आहेत आणि देशभरातल्या जनतेने तो नारा दिलेला आहे की आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार, आवाज तुम्ही काय तुमचा आवाज येतो मला आपकी बार 400 पार. या एका भूमिकेतून आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा संकल्प या देशाने जनतेने केलेला आणि ते 400 पार मध्ये आपल्या जिल्ह्याच्या 2 जागा राहिल्या पाहिजे तीसाठी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर म्हणजे या संपूर्ण मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय एका बाजूला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याची भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मांडतायत. ज्या ज्या योजना गरीब कल्याणासाठी राबवल्या गेल्या तो शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ त्याला मिळतो का नाही यासाठी धडपड करताय. देशाच्या सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याबरोबर देशाचा मानबिंदू जो आहे आपला देश ही महासत्ताकडे वाटचाल करते म्हणून आज जगामध्ये आपल्या देशाचा गौरव वाढेल या दृष्टीने ते काम करत आहेत. आणि आज संपूर्ण जगाने त्यांना विश्व नेत्याची उपमा दिलेली आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमान आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. या निवडणुकीच्या काळामध्ये एका बाजूला भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आहे, एनडीएची आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे. इंडिया आहे काय भेंडी माहित नाही, 27 का काही माहित नाही अजून, किती पक्ष मला माहित नाही अजून. इतक्या पक्षांची ते कडवळ बांधलेलं आहे आणि ते आपल्या देशाला स्थैर्य द्यायला निघालेले आहे.
ज्यांचे पक्ष अस्थिर झालेले आहेत ते आपल्या सैर्यात येऊ शकतील का? महाराष्ट्राचे दोन्ही नेते त्या इंडियाची या युपीची मोड बांधायला निघालेले आहे, महाविकास आघाडीची इंडीची मोड बांधायला निघालेले आहे. ज्यांचे राज्यामध्ये पक्षच अस्तित्व राहिलं नाही असं आता देशाला पर्याय उभा आहे. याच्या इतका किती वेगळा विरोध असण्याचं कारण नाही. आणि सगळे दिल्लीला जमले, मोठ्या मोठ्याने भाषण केले. भाषण कशा करता केली? जो दारूच्या कांडमध्ये भ्रष्टाचारामध्ये केजरीवाल सापडले त्यांना सोडा म्हणून भाषण केली. जो कोळशाच्या गौण खनिजच्या व्यवहारामध्ये जो दोषी कोर्टाने दोषी ज्यांना धरलेला आहे त्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री शिबू सोरेनला सोडा म्हणून त्यांनी भाषण केली. भ्रष्टाचाराचा तुम्ही पुरस्कार करताय, भ्रष्टाचाराला राजश्री देण्याचा प्रयत्न करताय. देशापुढे दुसरे प्रश्न शिल्लक राहिले नाही का? फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांवर टीका करायची. मी पाहतो तो सगळ्यांनी भाषण केली. महाराष्ट्राच्या जानता राजांनी भाषण केलं, उभाटाने भाषण केलं. राहुल गांधी यात्राकडून थकले. मला पत्रकारांनी विचारलं की राहुल गांधीची भारत जोडो यात्रा संपली, आता नवीन यात्रा सुरू झाली मणिपूर ते मुंबई, यांनी काय परिवर्तन होणार आहे? मला भारत जोडो यात्रेमध्ये काही राज्य त्यांची गेली, काँग्रेसची गेली, आणि या नव्या यात्रेमध्ये जे राहिलेले ते सुद्धा निघून झाले. आणि ते भाषण करतायत की लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. काही संविधान धोक्यात नाहीये, लोकशाही धोक्यात नाहीये. ह्या सगळ्या पुढाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. याच्या पलीकडे काही याला महत्व नाही. आणि म्हणून या सगळ्या देशाच्या पातळीवर ही लोकसभेची निवडणूक आपण ज्यावेळी सामोरी जातो, पर्यायी विरोधी पक्ष म्हणून द्यायचा प्रयत्न ते मंडळी समोरचे करतायत. ना कार्यक्रम आहे, ना जाहीरनामा आहे, ना कुठल्या देशाच्या समोर जनतेकरता काही करण्याची भूमिका आहे. फक्त आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा द्वेष करायचा हा एक कलमी जाहीरनामा आहे. या इंडिया आघाडीचा एक कलमी आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या योजना सुरू झाल्यात त्या सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत थेट देण्याचा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आपण पाहतोय. आज कोणती योजना अशी नाही आहे की ज्याला मध्यस्थी लागते. पूर्वी मध्यस्थी असायची काही वर्षापूर्वी, 50% गाळा झालेलाच व्हायचं आणि राहिली 50% रक्कम ते लाभार्थ्याला जायचं. आता आपल्या घरी बसून आपल्या खात्यामध्ये ऑनलाईन डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. जमा होतात का नाही? कोणाला अर्ज करावा लागतो का? हे आपण दुधाचा अनुदान दिला थेट तुमच्या खात्यात जमा झालं. आता काही लोकांनी अर्ज माहितीच भरली नाही, काही चुकीची भरली, काही ठिकाणी ते जे आम्ही टॅग चेक केले ते बैलाचे निघाले. आता बैला काही दूध द्यायला लागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु मग ज्या ज्या योजनेच्या असतील त्या सगळ्या योजनेला पारदर्शकता आणताना, पारदर्शक कारभार करताना त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत झाला पाहिजे भूमिका आदरणीय मोदी साहेबांची झालेली आहे. जगाच्या कोणत्याही देशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्रपती आज मोदी साहेबांची स्वाक्षरी घेतली. 2-3 देशाचे राष्ट्रपती त्यांच्या पाया पडले. ऑस्ट्रेलिया सारखा प्रगत देशाचा राष्ट्रपती त्यांना बॉस म्हणतो. आणि म्हणून विश्वनेता म्हणून त्यांना जी मान्यता मिळालेली आहे त्यातून देशाची प्रगतीची भरारी आपण पाहतो. असं एकही क्षेत्र नाही की आपण मागे आहोत.
आपण मंगळावर जाऊन आलो, चंद्रावर यान उतरलं, आपण यान उतरलं, मंगळावर यान गेलं. अवकाशातलं तंत्रज्ञान ते आपल्या देशाने मिळवलं मागच्या काही वर्षांमध्ये. एकाच वेळी 15, 20, 22 उपग्रह सोडण्याची क्षमता आपली निर्माण झाली. हे कधी ऐकलं होतं का पूर्वी? मुळे ध्येयाला प्रेरित होऊन देशाच्या विकासाकरता एक समर्पित जीवन आपलं सर्वस्व अर्पण केलेला हा नेता आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आज आपल्या सगळ्यांना संधी मिळाली. देश पातळीवर काम होतंय. राज्यामध्ये आपलं महायुती सरकार आहे. माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. आमचे नेते माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. अजितदादा काम करतायत. जनतेच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आज काम करत आहे. मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना आपण काय अनुभवलं? मुख्यमंत्री घराच्या बाहेरच पडले नाही. मी अनेक वेळा सांगितलं असतो, त्यांनी एकच गोष्ट दिली उभाटाने, काय? माझं कुटुंब तुमची जबाबदारी. उलट त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की तुमचं कुटुंब माझी जबाबदारी. अनेक वर्षामध्ये एक उदाहरण द्या की या महाविकास आघाडी सरकारने काय करून दाखवलं. कोविडच्या काळामध्ये 3 मंत्री जिल्ह्याला होते. सगळे थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसले. तिथं आपण रामकिशोरांना डॉक्टर सुजयनी त्यांच्यावर खड्डा दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्या बगलबाईचे रामकिशोर आणले, जनतेला आपण मोफत दिले. त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यांनी त्यांच्या कामाचा हिशोब द्या नाही. मराठा समाजाचं आरक्षण केलं, जे देवेंद्रजींनी मागच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं होतं. ते घर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचे आरक्षण घालवलं. त्यांचा जाणता राजा रिमोट कंट्री सरकार चालवायचे. त्यांना कुठल्या प्रकारचा पश्चाताप झाला नाही. काही प्रायश्चित करावं वाटलं नाही. तर मी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आपल्या सगळ्या संस्थेमध्ये मराठा आरक्षण केलं म्हणून आज आपल्या मतदारसंघातील सगळ्या मुलांच्या 50% फी मध्ये आपण माफी दिली. एक उदाहरण राज्यामध्ये दाखवा. राज्यामध्ये एक उदाहरण मी कोणी करून दाखवलं. ज्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी विचारलं तुम्ही मराठा समाजाचा हे आंदोलन पाठिंबा देताय का? ते म्हणले मी कोणत्या समाजाचा मी कोणी करत नाही. माझी जात देखील सांगत नाही. मला पत्रकाराने विचारलं की पवारसाहेब असं म्हणतात, आमचा पवारसाहेबांबद्दल जात सांगागरच नाहीये. मी त्यांना म्हटलं एकच फक्त पवारसाहेबांनी घोषणा द्यावी, एक मराठा लाख मराठा, बस आमचं समाधान ना. हे सुद्धा म्हणायची तुम्हाला कमीपणा वाटतं. हे सुद्धा म्हणायला तुम्हाला शरम वाटतं. आरक्षणाच्या मुद्द्यावर चुप्पी साधण्याचा मी प्रयत्न केला. भूमिका स्पष्टपणे मांडायला तयार नाही. इथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या आंदोलनाला सामोरे गेले. देवेंद्रजी सामोरे गेलेत, अजितदादा सामोरे गेलेत आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपण विधेयक आणून अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण 10% आरक्षण मराठा समाजाला द्यायचा निर्णय केला. ऐतिहासिक निर्णय म्हटला. दुर्दैवाने या सगळ्या महाविकास आघाडीवर काम करणाऱ्या सत्ताधीशांना ज्यावेळी पाय उतर व्हावं लागलं, पक्ष संपले. त्यांचे पक्ष केव्हा पक्षाचे सहकारी केव्हा सोडून गेला कळलंच नाही. आता राहिलेले सुद्धा या निवडणुकीमध्ये कधी घरी जातील याची सुद्धा खात्रीदार राहिली नाही. फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष. एकाच भूमिकेतून आज मी महाविकास आघाडी सरकारचे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, एक सकाळी कोंबडा आवडल्यासारखं बोलत राहतो. कोंबडा कधी बांध देतो, त्याच्याने बांध देत दिले फक्त अंडे घरीत नाही. आणि हे देश हे मोदी साहेबांना पहिल्या द्यायला आलेले आहे. हे भारतीय जनता पक्ष महायुती सरकारला पर्याय द्यायला गेलेले आहे. याची विश्वासार्हता काय?
काल मी पवार साहेबांचं उदाहरण ऐकत होतो की त्यांच्या कन्येविरुद्ध त्यांच्या सुनबाई उभे आहे. 40 वर्ष संसार केलेल्या सुनबाई त्यांना तर परक्या वाटायला लागले. अरे घरातला माणूस तुमच्या बरोबर 40 वर्ष येतो, तुम्ही त्याला परक्या समजायला लागले की महाराष्ट्राची जनता तुम्ही केव्हाच बरोबर सोडून दिलेली आहे असं मला हरकत नाही. घरच्या माणसाची किंमत बाहेरची काय राहणार आहे? फक्त राजकारण करायचं, माणसं फोडाफोडी करायची, माणसावर माणसं घालायची, व्यक्तिद्वेषाचं राजकारण करायचं, द्वेष मत्सर याच्या पलीकडे तुम्ही राजकारण कधी महाराष्ट्रामध्ये केलं नाही. जनतेचा शाप तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. राहिली सुनी राष्ट्रवादी, राहिली सुनी उभाटा, ते लोकांच्या घरी काढून देतील, बाटबिस्तर घेऊन तुमचं पार्सल परत घेऊन जा, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी किती सहन करायचं? किती वर्ष तुम्हाला सहन केलं लोकांनी? आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा की तुमच्या पक्षातले आमदार बाहेर का पडले. आणि म्हणून तो यांच्याकडे कुठे कार्यक्रम नाही, यांच्या समोर कुठे उद्दिष्ट नाही. एका बाजूला मी म्हटल्याप्रमाणे अनेक योजना मोदी साहेबांनी दिल्या. आज 50% 80% जनतेला मोफत धान्य मिळतं का नाही? मग हे आदरणीय मोदी साहेबांनी दिलेली योजना आपण विसरणार? हे लोकांना जाऊन सांगायचं. पीएम सन्मान योजना असेल, पीएम किसान योजना असेल, वयश्री योजना असेल, नंतर ज्या नुकत्याच सुरू केलेली लखपती दिदीची योजना असेल, बेटी पढाओ बेटी बचाओ, किती योजना आहे. तुमचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला मी आवाहन करणार आहे, घरोघर जा, लोकांना सांगा. हे सोशल मीडियाने लोकांची मनस्थिती या ठिकाणी गांगरलेली आहे. उठल्याबरोबर सोशल मीडिया पाहतात लोक. मंडळीकडे पाहणार पण सोशल व्हॉट्सअप पाहण्याची स्थिती आहे. व्हॉट्सअप पाहतो तुझ्याकडे नंतर बघू, व्हॉट्सअप पाहतो. या सोशल मीडियाच्या जगामध्ये आज माध्यमांनी आपल्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग ते त्याचा दोष नाही आहे. शेवटी तंत्रज्ञान बदलत चाललंय. तंत्रज्ञानाने माणसं तंत्रज्ञानाच्या बदलत्या परिस्थितीला बळी पडत चाललेले. त्यातून आपलं आव्हान मांडलेलं आहे की लोकांच्या समोर जाऊन आपल्याला सांगायचं, योजना सांगायच्या, आदरणीय मोदी साहेबांचा कार्यक्रम सांगायचा. आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्याला मतदारसंघात आपण काय करतो काय नाही, एमआयडीसी येते, उद्योग येतील, विमानतळाचा विस्तार होतोय, रोजगार वाढेल, लोकसभेनंतर त्याच कामाला आपलं लक्ष द्यायचं. निवडण्याचं पाणी आलंय, राहिल्या चाऱ्याचे कामं पूर्ण करायचे. घाट माझ्या पाण्याचा उल्लेख सदाशिवरावांनी केला. इथं खरं आदरणीय खासदार साहेबांची योजना होती किती वर्षाची, नरेंद्र प्रकल्प. महाराष्ट्र पाणी परिषदेनं स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि आदरणीय खासदार साहेबांनी तो अहवाल सादर केला. देवेंद्रजींनी तो अहवाल स्वीकारला मागच्या काळामध्ये. आणि मला आठवतं मी शेवटच्या काळात मंत्री झालो होतो त्यावेळी ह्या पश्चिम पाण्याचं पाणी आपल्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी तत्वता मान्यता देऊन 50,000 कोटी आराखडा त्यांनी मंत्रिमंडळाकडे मान्य करून घेतला, मंजूर केला. आपण त्याच्यावर काम करायचं आहे. दुष्काळमुक्त आपल्याला जिल्हा करताना या अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जाणार आहे ते आपलं आणायचं आहे. निळवंड्याचं पाणी सगळ्या कार्यक्षेत्रात गेलं पाहिजे. गोदावरी कालव्याचं नूतनीकरण झालं पाहिजे. असे अनेक आराखडे आपण आता मंजूर त्या ठिकाणी मंजूर झाले. शेवटी जनतेच्या मनातलं सरकार राज्यामध्ये काम करतं. म्हणून माझे मित्र आपल्याला नम्र विनंती आहे की खासदार लोखंडे साहेब आता उभे आहेत. त्यांना मी खरं कधी म्हटलं की तुमच्यावर 5 वर्ष लोक फिरत होते, दिसत नाही कुठे ते कोणाला घेऊन फिरत होते. त्यांना म्हटलं त्याबरोबर आणा एकदा मांडवात स्टेजवर. ते त्यांना भेटायला तयार ठाकरेंनी पाठिंबा ते गेले उभाटामध्ये खुबाटामध्ये.
तिथे काँग्रेसच्या जिल्ह्याच्या काँग्रेस नेत्याची अवस्था काय, मी परत टीव्ही पाहत होतो, ते सांगलीच्या जागेवर वाद चालू होता. त्यांचं काय ते म्हटले सांगलीच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. मला तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहे, या उत्तर महाराष्ट्रात 8 जागा आहेत लोकसभेच्या, एक जागा ती कुठली धुळ्याची मिळाली, तिथे बाहेरचा माणूस दिला, स्थानिक सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी पक्ष सोडायचा निर्णय घेऊन टाकला. काँग्रेस मुक्त भारताची जी घोषणा आदरणीय मोदी साहेबांनी केली, याचा परिणाम आपल्या काँग्रेस नेत्यावर झालेला आहे असं मला हरकत नाही. ते भांबवून गेलेत. म्हणून आपल्याला त्यांच्याकडे काय त्याला करायचं करू द्या. आपण विकासात्मक अजेंडा लोकांना दिलेला आहे, विकासात्मक अजेंडा लोकांसमोर मांडलेला आहे. पण लोकांना साहेब तुम्हाला एवढीच विनंती आहे, ते सगळे भामटे ओळखा तुम्ही एकदा. खरं सांगतो तुम्हाला माझी विनंती आहे. ते सगळ्या भामट्याचा बाजार तुम्ही उभा केला मागच्या काळामध्ये, त्याचा परिणाम कार्यकर्त्यांची मला मनधरणी करण्याकरता सगळ्या वेळ चाललेला आहे. ज्या शिवराळात भाषणात त्यांनी भाषणं केली, ज्या भाषेत त्यांनी सगळ्या 5 वर्ष सगळ्या आमच्या लोकांचा आणि जिल्ह्यात गावातल्या कार्यकर्त्यांचा उद्धार करण्यामध्ये घालवला आहे, त्या सगळ्यांना परत जवळ करू नका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे. बरोबर ना? तुम्ही चिंता करू नका, आम्ही प्रयत्नाचे पराकाष्ठ करू, तुम्हाला खासदार केलं जाणार नाही. 19 साली मला स्वतः देवेंद्रजी म्हटले, उद्धवजी मला म्हटले, पाटील साहेब सदस्य निवडून आले पाहिजे. 6 दिवसात आपण निवडून ताब्यात घेऊ. 6 दिवसात 5 दिवस लागले तुम्हाला खासदार करायला. आता 1 महिना आपल्या ताब्यात आहे. मागा आता आशुतोषी बरोबर आहे, कोपरगावचे दुसरे आमचे कोले बरोबर आहेत. सगळे बरोबर आहेत. आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. माझी कार्यकर्त्यांना विनंती, काय राजे नाराजी प्रश्न राहत नाही आपल्याला. शेवटी ही काय स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची नाही आहे, सोसायटीची नाही आहे. ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. आदरणीय मोदी साहेबांना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करायची ही निवडणूक आहे. म्हणून हे मतदान जे आपण करणार आहोत ते राधाकृष्ण विखेंना करणार नाही, सदाशिव लोखंडना करणार नाही. आपण ते मतदान कोणाला करणार आहोत? कोणाला करणार आहोत? मोदी साहेबांना करणार. आणि म्हणून मित्रांनो, या आजच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या निमित्तानं जाहीर करतो. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सदाशिवरावांना मनापासून शुभेच्छा देतो. या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. ज्याही मतदारसंघांमध्ये देखील मिळालं पाहिजे, नगर दक्षिणमध्ये मतं देखील मिळालं पाहिजे. आणि 400 पार जो देशाचा नारा आहे त्याच्यामध्ये दोन्ही मतदारसंघ असले पाहिजे. आणि त्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.